Welcome to the e-learning platform of BSIET's Mechanical Engineering Department. I am Viren Birdi and we are studying the subject Management. We are learning unit number 5, that is Legislative Acts, carrying 12 marks in the syllabus. At the end of this particular video, you will be able to explain the main provisions of Workmen's Compensation Act 1923. So let's get started. The Workmen's Compensation Act was established in 1923. The objectives for passing this particular act under the legislation are: the Workmen's Compensation Act 1923 is one of the important social security legislation. जे काही सोशल सिक्युरिटीचे लॉ आहेत त्याच्या अंडर हा लॉ तयार केले गेलेला आहे. It aims at providing financial protection to workmen and their dependents in case of accidental injury by means of payment of compensation by the employer. कोणताही कामगार जर काम करताना दगावला किंवा त्याला काही मेजर इंजुरी झाली तर त्या केसमध्ये त्या वर्कमनला किंवा त्याचे जे डिपेंडंट्स आहेत, म्हणजे त्याच्यावरती अवलंबून असणारी जी त्याच्या घरची लोक आहेत, त्यांना फायनान्शियल प्रोटेक्शन देण्याचं महत्त्वाचं काम किंवा महत्त्वाच्या गाईडलाईन्स या पर्टिक्युलर ॲक्टमध्ये आहेत. Now under Workmen's Compensation Act 1923, there are different definitions which are mentioned in the act. The first is commissioner. आता कमिशनर कुणाला म्हणायचं तर त्याची डेफिनेशन सेक्शन 2च्या 1B मध्ये दिलेली आहे. A commissioner means a commissioner for workmen's compensation appointed under section 20. Workmen's Compensation Actच्या सेक्शन 20च्या अंडर ज्या माणसाला कमिशनर म्हणून अपॉइंट केलेला आहे तो या ॲक्टचा कमिशनर म्हटला जातो. The second definition is for the workman. कामगार कोणाला म्हणायचं? Any person who is a railway servant as defined in clause 34 of section of the Railways Act 1989, not permanently employed in administrative district or subdivisional office of a railway and employed in any such capacity as is specified in schedule 2, or a master, seaman or other member of the ship or crew. या डेफिनेशनच्या मध्ये जी माणसं बसतात त्यांना आपण वर्कमन असं म्हणणार. इट्स नॉट नेसेसरी दॅट यू शुड बाय हार्ट दिस डेफिनेशन, बट इट इज ओनली फॉर आवर नॉलेज दॅट who should be considered as workman under Workmen's Compensation Act 1923. It does not include a person who is employed in casual in nature. जो माणूस कॅज्युअल एम्प्लॉयमेंटमध्ये आहे, म्हणजे रोजंदारीवरती जो माणसं अपॉइंट केलेली आहेत त्यांना वर्कमन असं म्हटलं जात नाही. ओके, सो पहिलं ए आणि बी जे आहे त्या डेफिनेशनच्या अंडर येणाऱ्या लोकांना आपण वर्कमन म्हणणार आणि कॅज्युअल वर्कर्सना आपण वर्कमन असं म्हणणार नाही अंडर द डेफिनेशन ऑफ वर्कमन्स कॉम्पन्सेशन ॲक्ट 1923. नाव हू इज डिपेंडंट? अवलंबून असणारी माणसं कुणाला म्हणायचं? डिपेंडंट कुणाला म्हणायचं? डिपेंडंट मीन्स एनी ऑफ द फॉलोइंग रिलेटिव्स ऑफ अ डिसीज्ड वर्कमन. नेमली डिसीज्ड वर्कमनचा अर्थ काय की जो वर्कमन हा मृत पावलेला आहे, अशा मृत पावलेल्या वर्कमनच्या कुठल्या रिलेटिव्सना डिपेंडंट म्हणायचं ते या डेफिनेशन्समध्ये सांगितलेलं आहे. पहिलं आहे अ विडो. विडो विधवा, तो जो वर्कमन मेलेला आहे किंवा वारलेला आहे ॲक्सिडेंटमध्ये त्याची विधवा. अ मायनर लेजिटिमेट ऑर अडॉप्टेड सन. मायनरचा अर्थ काय की जो छोटा आहे, 18 वर्षापेक्षा कमी आहे. लेजिटिमेटचा अर्थ म्हणजे लीगल आहे. और अडॉप्टेड सन, तो त्याचा सख्खा लीगल मायनर मुलगा असेल, म्हणजे ज्याचं वय कमी आहे, किंवा असा मुलगा की ज्याला अडॉप्ट केलेला आहे. अँड अनमॅरिड
लेजिटिमेट ऑर ॲडॉप्टेड डॉटर किंवा अनमॅरिड जिचं लग्न झालेलं नाही अशी लीगल किंवा ॲडॉप्टेड डॉटर मुलगी ऑर अ विडोड मदर किंवा विधवा आई असं जर कोणी असेल त्या वर्कमनचं तर त्याला आपण डिपेंडंट म्हणू शकतो. आणखीन डेफिनेशन्स आहेत डिपेंडंटच्या, आपण बघूया. इफ wholly dependent on the earnings of the worker at the time of his death, a son or a daughter who has attained the age of 18 years and who is infirm. जर त्या वर्करच्या अर्निंग्सवरती पूर्णपणे डिपेंडंट असणारे त्याचा मुलगा किंवा मुलगी ज्यांनी 18 वर्ष कंप्लीट केलेले आहेत, म्हणजे जे मायनर नाहीत, मेजर झालेले आहेत, 18 वर्ष कंप्लीट केलेले आहेत, पण जे स्वतःच्या पायावरती उभा राहू शकत नाहीत, म्हणजे जे स्वतःचं अर्निंग करू शकत नाहीत, अशी 18 वर्ष कंप्लीट झालेला मुलगा किंवा मुलगी की जे त्या वर्करच्या अर्निंगवरती पूर्णपणे डिपेंडंट होते, अशा मुलाला किंवा मुलीला डिपेंडंट असं म्हटलं जातं. Then the dependent, if wholly dependent or in part dependent on the earnings of a worker at the time of his death, a widower, पूर्णपणे त्या माणसाच्या सॅलरीवरती किंवा पैशांवरती डिपेंडंट असणारे किंवा पार्टली डिपेंडंट असणारी त्याची विधवा किंवा बी अ पेरेंट अदर दॅन अ विडोड मदर, विधवा आईशिवाय दुसरं कोणीतरी पेरेंट. सी अ मायनर लेजिटिमेट सन, मगाशी जसं सांगितलं तसं लीगल मायनर ज्याचं वय पूर्ण 18 पूर्ण झालेलं नाही असा मुलगा. अँड अनमॅरिड इललेजिटिमेट डॉटर, लग्न न झालेली पण जी लीगल नाही अशी मुलगी. ऑर अ डॉटर लेजिटिमेट किंवा लीगल डॉटर ऑर इललेजिटिमेट ऑर ॲडॉप्टेड इफ मॅरिड, किंवा लीगल नसणारी किंवा ॲडॉप्ट केलेली लग्न झालेली मुलगी. अँड अ मायनर ऑर इफ विडोड अँड मायनर, पूर्वी लहान 18 वर्ष पूर्ण न झालेल्या मुलींची सुद्धा लग्न व्हायची, त्यामुळं एखादी मायनर मुलगी जिचं वय अजून 18 पूर्ण झालेलं नाही आणि ती विधवा झालेली आहे अशी मुलगी. डी अ मायनर ब्रदर ऑर ॲन अनमॅरिड सिस्टर, मायनर भाऊ ज्याचं वय अजून 18 पूर्ण झालेलं नाही असा भाऊ किंवा अनमॅरिड सिस्टर जिचं लग्न झालेले नाही अशी बहीण. ऑर अ विडोड सिस्टर इफ अ मायनर, वय 18 पूर्ण झालेलं नाही पण तरीसुद्धा जी बहीण जी विधवा झालेली आहे अशी विधवा बहीण. ई अ विडोड डॉटर इन लॉ, विधवा सून, डॉटर इन लॉचा अर्थ सून, विडोड विधवा, विधवा सून. किंवा अ मायनर चाइल्ड ऑफ अ प्री डिसीज्ड सन, अगोदरच मृत पावलेल्या मुलाचा छोटा मुलगा म्हणजे मायनर मुलगा. जो माणूस मृत पावलेला आहे, जो वर्कमन मृत पावलेला आहे, त्याच्या मुलाचा मुलगा म्हणजे त्याचा नातू की ज्याचे वडील ऑलरेडी वारलेले आहेत असा मायनर चाइल्ड. अ मायनर चाइल्ड ऑफ अ प्री डिसीज्ड डॉटर वेअर नो पेरेंट्स आर अलाइव्ह, कदाचित अशी मुलगीची मुलं ज्याच्यामध्ये त्या मुलांचे दोघेही पेरेंट्स जिवंत नाहीत. आणि एच अ पेटर्नल ग्रँड पेरेंट इफ नो पेरेंट ऑफ द वर्कमन इज अलाइव्ह, आपल्या वडिलांच्या बाजूचे ग्रँड पेरेंट म्हणजे आजी आजोबा ज्या केसमध्ये त्या वर्कमनचे आई वडील अलाइव्ह नाहीत. अशा जर डेफिनेशन्समध्ये कोणी माणसं असतील त्या मृत पावलेल्या वर्कमनची तर त्याला आपण डिपेंडंट असं म्हणणार. I know this is little confusing, but you have to see and read it again and again so that you will understand it.
द नेक्स्ट डेफिनेशन इज फॉर एम्प्लॉयर. एम्प्लॉयर कोणाला म्हणायचं? जो एम्प्लॉईना अपॉइंट करतो त्याला आपण एम्प्लॉयर म्हणतो. सो एनी बॉडी ऑफ पर्सन्स वेदर इनकॉर्पोरेटेड ऑर नॉट, अशी माणसांचं बॉडी की जी लिगली फॉर्म केलेली आहे किंवा नसेल. एनी मॅनेजिंग एजंट ऑफ ॲन एम्प्लॉयर, त्या एम्प्लॉयरचा कोणीतरी मॅनेजिंग एजंट. आपल्याला माहिती आहे की आता बऱ्याच मोठ्या मोठ्या कंपनीजमध्ये त्या कंपनी स्वतः अपॉइंट न करता एखाद्या थर्ड पर्सनला माणसं द्यायला सांगतात की जो एजंट असतो, आणि तो एजंट मग त्या कंपनीला लागणारे 100, 200, 1000 माणसं पुरवत असतो. मग असा जो एजंट आहे त्या कंपनीवाल्यांचा किंवा त्या माणसाचा, त्यालासुद्धा आपण एम्प्लॉयर असं म्हणणार, त्या मॅनेजिंग एजंटला. किंवा द लिगल रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ अ डिसीज एम्प्लॉयर. समजा एखादा एम्प्लॉयर वारला असेल तर त्याचा जो कोणी लिगल रिप्रेझेंटेटिव्ह असेल त्यालासुद्धा आपण एम्प्लॉयर या डेफिनेशनखाली धरू शकतो. देन डिसेबलमेंट. जो काही ॲक्सिडेंट होणार त्या कंपनीमध्ये, त्या ॲक्सिडेंटनंतर जी इंजुरी झाली असेल त्या इंजुरीमुळं झालेली जी डिसेबलमेंट आहे, त्या कुठल्या दुखापतीला डिसेबलमेंट म्हणायचं त्याचीसुद्धा डेफिनेशन्स या वर्कमन्स कॉम्पन्सेशन ॲक्ट 1923मध्ये दिलेली आहे. मग डिसेबलमेंट कशाला म्हणायचं? डिसेबलमेंट मीन्स एनी लॉस ऑफ कपॅसिटी टू डू वर्क ऑर मूव. ज्या दुखापतीमुळं किंवा ज्या ॲक्सिडेंटमुळं आपल्याला काम करता येत नाही किंवा त्याचं रिडक्शन होतं, कामाचं रिडक्शन होतं किंवा आपल्याला हालचाल करता येत नाही, अशा दुखापतीला डिसेबलमेंट असं म्हटलं जातं. दिस मे रिझल्ट इन लॉस ऑर रिडक्शन ऑफ हिज अर्निंग कॅपॅसिटी. नॅचरली आपण जे काही काम सदृढ असताना करू शकत होतो ते त्या ॲक्सिडेंटनंतर आपला एखादा अवयव कमी झाल्यामुळं किंवा निकामी झाल्यामुळं आपण तेवढ्या कॅपॅसिटीने काम करू शकत नाही आणि ऑटोमॅटिकली देर इज अ रिडक्शन इन द अर्निंग, आणि त्या दुखापतीला आपण डिसेबलमेंट असं म्हणणार. म्हणजे एखादा हात तुटला, पाय तुटला किंवा डोळे गेले, असे जे काही प्रकार होतात ॲक्सिडेंट्समध्ये, त्या केसला डिसेबलमेंट असं म्हटलं जातं. नाउ डिसेबलमेंट मे बी टोटल, की जी सेक्शन 2.1G मध्ये डिफाईन केलेली आहे. टोटल डिसेबलमेंट असू शकते. आपण जेव्हा ॲक्सिडेंट्सचे प्रकार बघितले होते, टाईप्स ऑफ ॲक्सिडेंट्स, तेव्हासुद्धा आपण बघितलं होतं की ॲक्सिडेंट्समध्ये जी काही डिसेबलमेंट होती ती कदाचित टोटल डिसेबलमेंट होऊ शकते किंवा देर कॅन बी पार्शल डिसेबलमेंट काही प्रमाणामध्ये. देन देर कॅन बी टेम्पररी डिसेबलमेंट. जसं की हात फ्रॅक्चर झाला इज अ टेम्पररी डिसेबलमेंट. त्या 15 दिवसांसाठी आपल्या हाताला फ्रॅक्चर घातलं जातं, प्लास्टर घातलं जातं आणि त्याच्यानंतर आपण तो परत हात जेव्हा व्यवस्थित होतो तेव्हा आपण परत काम करू शकतो. सो इट इज काइंड ऑफ अ टेम्पररी डिसेबलमेंट ऑर इट कॅन बी अ परमनंट डिसेबलमेंट. कायमचा हात निकामी होणं, पाय निकामी होणं, ह्या ज्या डिसेबलमेंट्स आहेत त्या परमनंट स्वरूपाच्या डिसेबलमेंट्स आहेत. सो देर कॅन बी दीज 4 टाईप्स ऑफ डिसेबलमेंट्स. The last definition of Workmen's Compensation Act under our syllabus is wages, which is defined in section 2.1M. Now, wages include any privilege or benefit which is capable of being estimated in money. पैशांच्या स्वरूपामध्ये जे काही प्रिव्हिलेज किंवा बेनिफिट दिला जाऊ शकतो त्याला आपण वेजेस असं म्हणणार. अदर दॅन ट्रॅव्हलिंग कन्सेशन or a contribution paid by the employer to the workman towards any pension or provident fund or a sum paid to a workman to cover any special expenses entailed to him by the nature of his employment. Now I know that these definitions are very lengthy, but that is how it is defined in our law. मग आपण काय म्हणतोय, वेजेस कशाला म्हणायचं? एक तर म्हणजे पैशांच्या स्वरूपात आपल्याला त्याचा मोबदला दिला गेला असला पाहिजे, तर त्याला आपण वेजेसच्या अंडर कन्सिडर करणार. त्याच्यामध्ये काय इन्क्लूड होत नाही तर ट्रॅव्हलिंग कन्सेशन. बऱ्याच कंपन्या ट्रॅव्हलिंगची फॅसिलिटी देतात. आता आपण बघतो आपल्या कोल्हापूरमध्ये सुद्धा काही कंपनीज आहेत की जे बसेस अरेंज करतात
मग ह्या बसेस ज्या असतात ह्या कन्सेशनल रेट्समध्ये असतात त्या एम्प्लॉईजना. मग ते जे कन्सेशन दिलेलं आहे दॅट इज नॉट कन्सिडर्ड अंडर वेजेस or a contribution paid by the employer to the workman towards any pension or provident fund. प्रॉव्हिडंट फंड किंवा पेन्शनसाठी जे काही कॉन्ट्रीब्युशन दिलं जातं एम्प्लॉयरकडनं त्यालासुद्धा वेजेसच्या अंडर धरलं जात नाही. ऑर अ सम पेड टू अ वर्कमन टू कवर एनी स्पेशल एक्सपेन्सेस एंटेल टू हिम बाय द नेचर ऑफ हिज एम्प्लॉयमेंट. नाव इफ यू कन्सिडर वर्कर्स तर त्या वर्कर्सना बऱ्याचदा धुलाईचा भत्ता दिला जातो. म्हणजे कपडे स्वच्छ राखण्यासाठी त्यांना काही पैसे दिले जातात, धुलाई भत्ता म्हणतात त्याला. तर हा जो किंवा ड्राय क्लिनिंग एक्सपेन्सेस जे म्हणतात असे जे एक्सपेन्सेस आहेत जे त्याच्या एम्प्लॉयमेंटच्या नेचरमुळे त्याला मिळालेले आहेत ते सुद्धा या वेजेसमध्ये कन्सिडर केले जात नाहीत. किंवा मार्केटिंगमध्ये जर काम करत असतील माणसं तर त्यांना मोबाईल अलाउन्स दिला जातो. मग मोबाईल अलाउन्स इज ऑल्सो बिकॉज सिन्स ही इज इन अ मार्केटिंग और सेल्समन तर त्यांना भरपूर कॉलिंग करावं लागतं आणि मग भरपूर कॉलिंग करण्यासाठी त्यांना ते मोबाईलचा अलाउन्स दिला जातो किंवा बऱ्याचदा मार्केटिंगमध्ये पेट्रोल अलाउन्स दिला जातो. तर हे जे स्पेशल एक्सपेन्सेस आहेत हे सुद्धा वेजेसमध्ये कन्सिडर केले जात नाहीत. सो वेजेस आर बेसिकली जे पैशांच्या स्वरूपात मोबदला आपल्याला दिला जातो आपल्या कामाच्या बदल्यात त्याला आपण वेजेस असं म्हणणार, ज्याची डेफिनेशन सेक्शन 2.1.m मध्ये दिलेली आहे. ओके, so that is all about Workmen's Compensation Act. In the next video, we will discuss Minimum Wages Act, which was established in 1948. Till then, stay safe, stay home, study well. Thank you.